शेतकरी कर्जमाफी 2026 अंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। हे 50,000 रुपये रक्कम नक्की कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे लक्षात घ्या। कर्जमाफी अंतर्गत तुम्ही रेग्युलर शेतकरी असाल तरी देखील तुम्हाला हे 50,000 रुपये जमा होण्यास अडचण येऊ शकते। आता हे 50,000 रुपयांची यादी तुम्ही कशा पद्धतीने पाहू शकता किंवा हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार आहेत यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागणार आहे का आणि कशा पद्धतीने प्रक्रिया पार पाडावी लागणार, कारण अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आम्ही रेग्युलर आहेत मग आमचे हे पैसे नक्की जमा कधी होणार आहेत। हे 50,000 रुपये जे मिळणार आहेत ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधीपासून जमा होण्यास सुरुवात होईल, कारण कर्जमाफी अंतर्गत आपण पाहिलं की जो GR होता या GR मध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना पार पाडणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे। ज्यामध्ये सर्वात आधी कर्जमुक्ती असेल, त्यानंतर त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान असेल, त्यासोबतच OTS एक वेळ समझोता असेल, अशा पद्धतीने तीनही वेगवेगळ्या पद्धतीने शेतकरी यामध्ये पात्र होणार आहेत। 2 लाखांपर्यंत थकबाकीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मिळतील, त्यासोबतच जे एक वेळ समझोता किंवा वन टाइम सेटलमेंट मध्ये बसतील त्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि वरची रक्कम त्यांना त्या ठिकाणी बँकेमध्ये आणून भरावी लागणार आहे। त्यासोबत जे शेतकरी रेग्युलर त्यांचे कर्ज नवे जुने करतात, तारीख संपायच्या त्यांनी ते बँकेमध्ये जाऊन त्यांचे पैसे भरतात, सोसायटीमध्ये जाऊन त्यांचे पैसे भरतात आणि परत कर्ज उचलतात, तर त्या शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात जाहीर केलते। मग हे 50,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास कधीपासून सुरुवात होणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक असणार आहे, कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडणार आहे। तुमचे सोसायटीचे कर्ज असल्यास तुम्हाला काय करायचे, तुमचे त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज असल्यास तुम्हाला काय करायचे, तुमचे इतर कोणत्याही बँकेचे कर्ज असल्यास कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान जमा होणार आहे। चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया, कारण हा आकडा देखील खूप मोठा आहे। राज्यातील जवळपास 23 लाख शेतकरी असे आहेत की ज्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे आणि या 23 लाख शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार। मग प्रत्येकाला 50,000 रुपये मिळणार का, तर प्रत्येकाला 50,000 रुपये मिळणार नाहीत, यातही कमी जास्त होणार आहे। मग कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पडेल, चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेऊया। कारण नवीन GR नंतर या ठिकाणी या देखील कर्जमाफीमध्ये म्हणजे की जे शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र आहेत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचे बदल झालेले आहेत। तर हे बदल देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढीलही सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करत असतो। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाची पहिली बाब म्हणजे रेग्युलर जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये जमा होणार आहेत। सगळ्यात पहिली बाब म्हणजे जे शेतकरी आपले कर्ज जाऊन भरतात, एक तारीख संपायच्या आधी, मग जून असेल किंवा मार्च असेल अशा पद्धतीने तारखा असतात, किंवा काही शेतकऱ्यांनी जानेवारीमध्ये कर्ज उचललं असेल तर त्याला पुढच्या वर्षी जानेवारीच्या आधी ते कर्ज त्या ठिकाणी नवजुनं करावं लागतं। नवजुनं कर्ज कोणतं होतं, तर फक्त पीक कर्ज हे नवजुनं होत असतं। मध्यम मुदत कर्ज असतं त्याला हप्ते बांधून दिलेले असतात, दीर्घ मुदतसाठी देखील तुम्हाला हप्ते बांधून दिलेले असतात आणि त्या हप्त्यानुसार तुमचे कर्ज फिटत असते। परंतु हे कसं असतं, पीक कर्ज जे आहे ते पीक कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी 1 वर्षाला नवजुनं करावं लागतं। आता यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकांमध्ये तुमचे कर्ज असल्यास, सोसायटी असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी 0% व्याजदर असतं, म्हणजेच की जे काही रक्कम तुम्ही उचलली आहे तेवढीच रक्कम तुम्हाला भरावी लागते। अर्थातच सुरुवातीला तुम्हाला 60% प्रमाणे म्हणजेच की 7% त्या ठिकाणी व्याज भरावं लागतं, परंतु नंतर ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये परत जमा केली जाते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अगदी 0% व्याजदराने हे पीक कर्ज वापरायला मिळतं। त्यासोबतच काही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 3%, 4% अशा पद्धतीने तुम्हाला वार्षिक त्या ठिकाणी कर्ज वार्षिक व्याज त्या ठिकाणी तुमच्या रकमेला आकारलं जातं। अशा या पीक कर्जासाठी जे शेतकरी प्रत्येक वर्षाला त्यांचे कर्ज नवे जुने करतात त्यांना रेग्युलर शेतकरी असं म्हटलं जातं, किंवा आपले जे कर्ज प्रत्येक वर्षी घेतात, प्रत्येक वर्षी भरतात, भरतात त्यांना त्या ठिकाणी रेग्युलर शेतकरी म्हणून पकडलं जातं। आणि या रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फक्त 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान स्वरूपात जाहीर केलं। खरं तर ही रक्कम खूप जास्त कमी आहे। यामध्ये अनेक शेतकरी प्रचंड नाराज देखील असल्याचे पाहायला मिळालं, कारण शेतकऱ्यांचं मत आहे की प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आम्ही आमच्या अनेक गोष्टी ॲडजस्ट करून आम्ही त्या ठिकाणी आमचे कर्ज भरतो, नवे जुने करतो आणि प्रत्येक वेळी आम्हाला 50,000 रुपयापर्यंतची मदत होते। म्हणजेच की जेव्हा जेव्हा कर्जमाफी झाली आहे, कर्जमाफी 2 लाखाची झाली, 3 लाखाची झाली, 1.5 लाखाची झाली, परंतु प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपयांच्या वर गेलेच नाही। 2019च्या कर्जमाफीसाठी देखील 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान होते, त्यात तर अनेक शेतकऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत। आता देखील हे 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान आहे आणि हे देखील शेतकऱ्यांना जमा होण्यासाठी त्या ठिकाणी अटी टाकल्या होत्या। यामध्ये अटी काय टाकल्या होत्या तर लक्षात घ्या,
सुरुवातीला आताच्या अटीनुसार फक्त मागील 3 वर्षांपैकी म्हणजे 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षामध्ये तुम्ही तुमचे कर्ज घेतलेले असावे आणि ते नवे जुने केलेले असावे. कोणत्याही 2 वर्ष असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी 50,000 रुपये आम्ही देऊ. परंतु यामध्ये अट काय टाकली होती की तुम्हाला चालू वर्षामध्ये आणि पुढच्या वर्षामध्ये देखील तुमचे कर्ज नवे जुने करावे लागेल आणि ती अट आता काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजेच की मागील 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांमध्ये तुम्ही तुमचे कर्ज घेऊन नवे जुने केले असेल तर तुम्ही या अनुदानासाठी या 50,000 रुपयांसाठी थेट पद्धतीने त्या ठिकाणी पात्र ठरणार आहात आणि ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होती. बँक खात्यामध्ये म्हणजे तुमचे जे सेव्हिंग अकाउंट असतं त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमची ही रक्कम जमा केली जाते, कारण हे तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून सरकारच्या वतीने दिलेलं अनुदान असतं. म्हणजे अनेकांनी प्रश्न काय विचारला की ही रक्कम आमच्या कर्ज खात्यामध्येच येणार का, आम्ही जे कर्ज उचललं आहे त्यामध्येच हे 50,000 रुपये येणार का? तसं नसतं. तर तुम्हाला तुमच्या सेव्हिंग खात्यामध्ये बचत खात्यामध्ये त्या ठिकाणी ही रक्कम जमा केली जाते, कारण हे तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून सरकारच्या वतीने दिलेलं असतं आणि हे 50,000 रुपये तुम्हाला जमा होतील. मग हे 50,000 रुपये तुम्हाला कधीपासून मिळणार? आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वांना 50,000 रुपये मिळणार नाहीत. मी आधी का म्हटलं तर लक्षात घ्या, जर एखाद्या शेतकऱ्याचं कर्ज आहे त्या ठिकाणी 41,000 रुपये, किती आहे? 41,000 रुपये, तर या शेतकऱ्याला प्रोत्साहन अनुदान 41,000 रुपयेच मिळणार आहे, त्याला 50,000 रुपये मिळणार नाहीत. ही बाब लक्षात घ्या. जास्तीत जास्त 50,000 रुपये म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे 50,000पेक्षा जास्त असेल त्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त 50,000 मिळणार. इतर शेतकऱ्यांचं ज्यांचं 41,000 रुपये आहे त्यांना 41च मिळणार. काही शेतकऱ्यांचं जर 10,000 रुपये कर्ज असेल त्याला 10,000 रुपयेच मिळणार, त्यांना 50,000 रुपये मिळणार नाहीत. अनेकांनी हा प्रश्न विचारला होता की आमच्यावरती 29,000 रुपये कर्ज आहे, मग आम्हाला प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये मिळणार का? तुम्हाला 50,000 रुपये मिळणार नाही, तुम्हाला 29,000 रुपयेच मिळणार आहेत. एक्स्ट्रा जे आहे ते म्हणजे जास्तीत जास्त 50,000 रुपये कोणासाठी की ज्याच्यावर 2 लाख कर्ज आहे, ज्याच्यावर 2.5 लाख आहे, ज्याच्यावर 3 लाख आहे, ज्याच्यावरती 1.5 लाख आहे, तर त्यांना 50,000 रुपये मिळणार. बाकीच्यांना जेवढे कर्ज असेल तेवढीच रक्कम मिळणार आहे. आता हे कधीपासून जमा होतील? आता लक्षात घ्या, सर्वात आधी तर ज्या पद्धतीने आतावरच्या आपण कर्जमाफ्या बघितल्या आहेत, सुरुवातीला सरकार काय करतं तर सरकार आधी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करून घेतं. म्हणजे जे 2 लाखांपर्यंत थकबाकीमध्ये असलेले शेतकरी आहेत त्यांना प्राधान्य मिळतं आणि आधी त्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाते आणि मग त्या ठिकाणी प्रोत्साहन अनुदानाच्या शेतकऱ्यांच्या याद्या येतात. याद्या आल्यानंतर त्या देखील अगदी कमी शेतकऱ्यांच्या याद्या येतात आणि त्या शेतकऱ्यांच्या यादी आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना देखील त्यांची ई-KYC करून घ्यावी लागते. ई-KYC अथवा आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होती आणि सर्व शेतकऱ्यांना रक्कम जमा केल्यानंतर काही काळाने पुढची यादी येते आणि ही प्रक्रिया खूप जास्त लांबट असते, पांचट असते. त्यामुळे सरकारने देखील यावेळी याची दखल घेऊन हे अनुदान जे आहे ते अनुदान शेतकऱ्यांना लवकरात लवकर जमा करावे. अन्यथा अनेक शेतकरी स्पष्टपणे सांगत आहेत की यापुढे आम्ही कर्ज भरणार नाही, आम्ही त्या ठिकाणी कर्ज काढू आणि थकबाकीमध्ये जाऊ आणि डायरेक्ट कर्जमाफीसाठी जाऊ, कारण आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लाभ मिळत नाही, रक्कम खूप कमी असते आणि ती देखील आम्हाला वेळेवर मिळत नाही. याबाबत तुमचे काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने चॅनलला सबस्क्राईब करून तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय महाराज.